तर आता आपण जाणार आहोत चैत्यभूमीकडे। तर चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया। जय भीम। चला। जय भीम मित्रांनो, आपण आलोय शिवाजी पार्क मध्ये। तर शिवाजी पार्कचा आपण परिसर बघू शकतात। तर जसं की 6 डिसेंबर असो किंवा 14 एप्रिल असो, महापरिनिर्वाण दिवस असो जो बाबासाहेबांचा 6 डिसेंबरला असो किंवा 14 एप्रिल असो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, आपण समोर त्याचा परिसर बघू शकतो। इथे भरपूर सारे खाण्याचे स्टॉल आणि भरपूर साऱ्या गोष्टी इथे आपण बघू शकतात। सध्या आपण आलो शिवाजी पार्क मध्ये। तर शिवाजी पार्क मधून आपण जाणार चैत्यभूमीमध्ये। हार्डली 2 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे। तर आपण तिथे जाणार आहोत। तर समोरचा व्ह्यू बघूया आपण। फायनली आपण आलो चैत्यभूमी परिसरामध्ये। तर समोर आपण चैत्यभूमीचा व्ह्यू बघू शकतो। तर इथे जसं की बांधकाम नवीन केलंय, जसं की विंग डेकचं आपण बघू शकता। हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो समुद्रामध्ये जो आहे। समोरचा व्ह्यू आपण बघू शकतो। जय भीम।
लिंगाच्या डोईवर DJ Webov in the mix. लिंगाच्या डोईवर शोभे कसले सावकार लिंगाच्या डोईवर शोभे कसले सावकार DJ Manoj in the mix. काका एक हार दे. आपण अभिवादन करण्यासाठी आपण आलो जसं की चैत्यभूमीमध्ये. तर जसं की भारतीय राज्यघटनेची जी प्रत देताना ही प्रतिमा आपण बघू शकता. त्याचं छानसं असं चित्रीकरण केलं गेलं आपण बघू शकतात. जसं की भारतीय राज्यघटना जेव्हा भारतीय संविधान बाबासाहेबांनी भारत देशाला जसं की अर्पण केलं होतं त्याचप्रमाणे भारताची राज्यघटना होती जसं की सार्वभौम राज्य, एक राज्य एक देश, याप्रमाणे सर्व जाती धर्मासाठी आणि प्रत्येक तळागाळाच्या व्यक्तीसाठी बाबासाहेबांनी मानवतेचा संदेश दिला. 26 जानेवारी 1949 रोजी त्याची प्रत जसे की आपण बघू शकतात. आणि जसे की महाडचे चौदार तळे त्याची पण प्रत आपण बघू शकतो. पाहण्यासाठी जो हक्क होता तो बाबासाहेबांनी दिला होता त्याचं उदाहरण आपण बघू शकतो महाड चौदार तळ्याचं. तर आता आपण आज जाणार जसे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटाचं चित्रीकरण आपण बघू शकतो. In the mix. In the mix. मराठवाड्यात
तर संपूर्ण भारताला जसं की मानवतेचं धम्म सांगणारे जसं की तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांची प्रतिमा आपण बघितली. त्याचप्रमाणे जसं की भारतीय राज्याचे घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा बुद्ध वंदना जेव्हा अर्पण करण्यासाठी जसं की बौद्ध धर्माने जेव्हा स्वीकारला कॉन्फरन्स हॉल बघू शकतं बाबासाहेबांचं जेव्हा कायदा मंडळ होतं त्यांच्याशी. त्याचप्रमाणे जसं की मानवतेचा धम्म देणारे भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा जसं की अर्पण करण्यासाठी त्यांनी जो संदेश दिला त्याचं चित्रीकरण आपण बघू शकतो. आपण बघू शकतो जसं की 14 एप्रिलच्या वेळी जसं की आपण बघू शकतो 6 डिसेंबरला किंवा 14 एप्रिलला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते. महामानवाचा जेव्हा की महापरिनिर्वाण दिवस असतो त्या दिवशी ते भरपूर सारी गर्दी लाखोच्या संख्येने ते अनुयायी ते करोडोच्या संख्येने अनुयायी इथे येत असतात. जसं की आपण बघू शकतात हा संपूर्ण जो परिसर आहे जसं की 14 एप्रिलच्या वातावरणामध्ये जयभीममय झाला. त्याचप्रमाणे ज्या वास्तूला आपण जसं की चैत्यभूमीला आपण व्हिजिट देऊ शकतात. त्याचप्रमाणे जसं की 14 एप्रिल येणार आहे त्यासाठी तुम्हाला जसं की बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा आमच्यातर्फे या चॅनलतर्फे. जय भीम, नमो बुद्ध.